विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा झाली। त्यामधील इयत्ता 3चा भाषा व गणिताचा पेपर आपण पाहणार आहोत। पाहूया उत्तरे। विभाग 1 विषय मराठी। प्रश्न 25 50 गुणांसाठी। प्रश्न 1 पाहूया। पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? मावशी तुम्ही राहता कुठे? याच्यामध्ये 3 विरामचिन्हे आलेली आहेत, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्प विराम आणि प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 2 खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा। ध्वनिदर्शक शब्द आहेत, सिंहाची गर्जना, हे जोडी योग्य आहे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न 3 सोबतच्या आकृतीतील अक्षरे विशिष्ट क्रमाने वाचल्यास त्यातून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल? तर 9चे 9 दिवस अशी ही म्हण आहे। 6व्या 7व्या आणि 8व्या या अक्षरापासून दिवस हा दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो। प्रश्न क्रमांक 4 पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधा। त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5 खालील प्रश्नात वाक्यप्रचार व वाक्प्रचाराचा अर्थ यांची अयोग्य जोडी शोधण्यासाठी सांगितलेली आहे। तर पर्याय क्रमांक 2 आहे, त्याच्यामध्ये फक्त अ आणि ब हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 6 ते 8 साठी सूचना। खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। डॅश डॅश हा प्राणी वेगाने धावतो। या प्राण्याच्या आवाजाला डॅश डॅश म्हणतात। डॅश डॅश हे या प्राण्याचे पिल्लू आहे। तर सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये आपल्याला आधी 3ही वाक्यांचं वाचन करावं लागतं। त्यावरून आपल्याला लक्षात येतं की प्रश्न 6व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 घोडा असं आहे। त्यानंतर प्रश्न 7व्यासाठी योग्य पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खिंकाळणे आणि प्रश्न 8व्यासाठी योग्य उत्तर आहे 3 शिंगरू। प्रश्न 9 कोकिळ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? तर कोकिळ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे कोकिळा, पर्याय क्रमांक 2। प्रश्न 10 व 11 साठी सूचना। खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। तर उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल। तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती? तर आपण इथं पाहू शकतो की कापा फणस आणि बरका फणस अशा 2 जाती आहेत। उतारामध्ये त्याचा उल्लेख आहे। तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड योग्य असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न 11 वरील उतार्यासंबंधी किती विधाने योग्य आहेत? तर आपण पाहू शकतो अ आणि ब विधान हे अयोग्य आहे, क हे फक्त विधान योग्य म्हणजेच बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक 3 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 12 व 13 साठी सूचना। खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। कवितेचं वाचन केल्यानंतर आपल्याला ही उत्तरे लक्षात येतील। आपण पाहूया प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? तर मंजूळ पान, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 13 कवितेत मराठी महिन्यातील कितव्या क्रमांकाच्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे? तर कवितेमध्ये श्रावण महिन्याचं वर्णन आलेलं आहे आणि तो क्रमांक आहे 5वा। तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 5व्या हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 14 नेताजी ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास दिली आहे? तर आपल्याला माहिती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 15 पाहूया। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा। कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। तर अधोरेखित शब्दाचा अर्थ आहे फुलांची गुंफलेली माळ म्हणजेच हार, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 16 अहिल्यानगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? तर पर्याय क्रमांक 3 हिरवा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 17 जशी टोळी चोरांची तशी मोळी उसांची, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18 खालीलपैकी मिलिंद या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 4 यामिनी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 19 सोबतच्या शब्दकोड्यात 3ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये कक्ष, कप आणि कट हे 3 अर्थपूर्ण शब्द तयार होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 20 पुढील वाक्यातील क्रियापद शोधा। ताईने काल प्रथमच रक्तदान केले, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 केले हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 21 पाहूया। खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4 नक्कल हा एकवचनी शब्द आहे। प्रश्न 22 पाहूया। खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 वर्णन हा शुद्ध शब्द आहे। प्रश्न 23 पाहूया। खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा। पर्याय क्रमांक 3 रविवारी संतोषचे मामा आले होते हा भूतकाळी वाक्याचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न 24 व 25 साठी सूचना। तर संवादाचं काळजीपूर्वक आपल्याला वाचन केल्यानंतर प्रश्नांची उत्तरे येणार आहेत। व प्रश्न क्रमांक 24 पाहूया।
वरील संवादात एकूण किती जणांनी भाग घेतला आहे? तर पर्याय क्रमांक 3 5 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 25 खालीलपैकी कोणाचा पेन हरवला आहे? तर उत्तरामध्ये या संवादाचं आपण वाचन केल्यानंतर गणेश हे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 गणेश हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया विभाग 2 गणित प्रश्न 50 100 गुणांसाठी. प्रश्न 26 पाहूया. सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? तर सोबतच्या आकृतीमध्ये 4 त्रिकोण आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 27 225 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28 खालील प्रश्नातील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. तर आपण बघू शकतो की इथं 15-15 मिनिटांनी घड्याळ हे पुढे जात आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न 29 547 369 561 409 आणि 396 या संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर उतरत्या क्रमाने जरी आपण संख्या लिहिल्या तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 369 ही संख्या येते. प्रश्न 30 खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 ही आकृती सममित आहे. प्रश्न 31 व 32 साठी सूचना खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. तर इथे खेळांचे प्रकार आणि खेळ खेळणाऱ्यांची संख्या दिलेली आहे. प्रश्न 31 बुद्धिबळ व टेबल टेनिस खेळणाऱ्या